हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सर्वजण ठीक असतील. आम्ही एक फंक्शनसाठी आलो होतो. स्टोरी तर पाहिली असेल तुम्ही इन्स्टाची, लातूरसाठी माझ्या आत्याच्या मुलीचा फंक्शन आहे. थोडं घेईल व्हिडिओ, म्हणजे कसा झाला फंक्शन वगैरे काय सांगेल. आणि हे उमरगा म्हणून गाव आहे, तिथं एक मॅरेज हॉल आहे, पण तिथंच ठेवला कार्यक्रम त्यांनी मोठा असल्यामुळं. आणि आमची सगळी फॅमिली आहे माझ्या माहेरची. मी सगळ्यांना दाखवेल ना कसे आहेत काय नाही. कंटिन्यू करा. अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं. आणि तिथं स्टेजवर आहे, तिनं बसणार होती. तिचं नाव ओजस्वी आहे. आणि हे माणसं इकडं आणि इकडं बाया बसले होते. आणि ही सगळी आमची फॅमिली आहे. म्हणजे माझं जे कार्यक्रम ठेवलेला आहे ते आमच्या काकाने ठेवलेला होता. म्हणजे आत्याची मुलगी आहे ती, आणि काकाने ठेवले होते. 11 वर्षाचे झाल्यावर एक कार्यक्रम करतात आमच्याकडं. आणि असं सजावटीचं सामान किंवा तिला खायला वगैरे सगळं ठेवलेलं असतं. इकडं होतं म्हणजे राहायचं वगैरे, जर असं मेकअप वगैरे करायचं असेल तर. आणि ही माझी आई आहे. तिकडले जे पाहुणे आहेत ते सगळ्यांना आयर वगैरे करायचा होता, ओवळ. आणि आयऱ्यासाठी म्हणजे माणसाला कुंकू, बायाला कुंकू लावतात आणि दसची टोपी वगैरे देतात. आणि जर जे कोणाचे ड्रेस असतील तर ड्रेस देतात. आणि अशा साड्यामध्ये बस्त्यामध्ये अशा साड्या बांधल्या होत्या सगळ्यांसाठी. मग अशा साड्या द्यायच्या आणि म्हणजे त्यांना देऊन ओटी वगैरे भरून घ्यायचं. असं असतं आपल्या इकडं तर. म्हणजे अदर सगळ्याकडे असंच असेल, मग आमच्या इकडं तर असं असतं. कंटिन्यू करा, बघा आणखी ब्लॉग कसा वाटला पुढे पण. सगळ्यांचा हेअर चढला. इथं जी ब्ल्यू कलरची साडी घालून आणि ब्ल्यू कलरचं कुर्ती घालून जे बसलेत ना, ते माझे मामा आहेत. आणि ती माझी आत्या आहे. म्हणजे आत्याचे मिस्टर आहेत, म्हणजे तिकडून मामा लागलेले आहेत. आणि त्यांच्याच मुलीचा ते कार्यक्रम होता. आणि त्यांना पण आयर वगैरे देत होते. त्यामुळे मी छोटासा व्हिडिओ घेतला. ही माझी आत्या आहे. आणि मला टोटल 5 आत्या आहेत. ती एक दाखवलेली आहे. आणि ही मुलगी असं तिकडून येत होती. आणि जे फोटो घेतले ना, ते तिचे आजी आजोबा आहेत. म्हणजे माझे पण आजी आजोबा लागतात. त्यांनी कोविडमध्ये आजी आहे ती एक्सपायर झाली. आणि आजोबा आता 1 वर्ष झालं त्यांना पण एक्सपायर होऊन आजारी होते त्यांनी. आणि हे माझे काका आहेत, ते तिच्यासोबत जे येत आहेत ना ते काका आहेत. आणि ती माझ्या आत्याची मुलगी म्हणजे काका म्हणजे तिचे मामा लागतात. त्यांनी कार्यक्रम ठेवलेले ते. कॉपीराईट पडेल म्हणून थोडंसं गाणं स्टोरी केलं, कारण खूप प्रॉब्लेम होतो कॉपीराईट पडल्यानंतर व्हिडिओ डिलीट करावा लागतो. आणि नंतर असं फुलाचा गजरा वगैरे आणलेला, गळ्यातली माळ वगैरे सगळं घालून घेतलं तिला. आणि पूजा आधीच केली होती, पूजा करून गेली होती कळसाची वगैरे तिनं. आणि नंतर साडी घालून तयार होऊन आली. आणि 11 वर्षाचं झाल्यावर आमच्या इकडं असं कार्यक्रम करतात, किरगुणी म्हणून काहीतरी असतो. आमच्या टाईमला असं काहीच नव्हतं, आता नवीन निघाले. आणि हे जे आहेत ते माझ्या आजी आजोबा आहेत, म्हणजे माझ्या पप्पाचे आई पप्पा आहेत. तर असा कार्यक्रम झाला आणि सगळे भेटलो आम्ही. असं झालं. आणि एक टाईमला सुट्टी आली म्हणून सगळ्यांची भेट पण झाली. हे आजी आजोबा आहेत. आणि म्हणजे त्यांनी पण गावाकडेच राहतात ते, आमच्या मम्मी पप्पासोबत राहतात. म्हणजे त्यांची भेट पण होत नाही सुट्टीला आल्यावर, असं होतं. कधीही जाऊन भेटलं तरच गावाकडं. आणि हे माझे आई पप्पा, आपलं सर्वस्व. येत नाहीत व्हिडिओमध्ये, असाच व्हिडिओ बनवला आहे आणि टाकला आहे, कारण फॅमिलीमध्ये कोणालाच यायचं नाही व्हिडिओमध्ये, तरी पण मी टाकलं यूट्यूबला. पप्पा आणि आई आहेत, त्यांचं पण म्हणजे
आयर देऊन हे करतात ना, त्यांनी पण घेऊन आले होते मुलीला कपडे वगैरे आणि मग ह्यांनी पण ह्यांना साडी वगैरे आत्यानं ते केली होती आणि पप्पांनाही दिलं कपडे वगैरे आणि टावेल आणि आईला साडी. आणि ही आमच्या आत्यांना इथंच आहे आत्या आणि म्हणजे जी मुलगी होती ना तिची आईवडील आणि हिने इथं राहत नाही, फ्लॅट पुण्याला असतात, कार्यक्रमासाठी खास आले होते. त्यांचं गाव प्रॉपर तिकडे जेवढी वगैरे आहे किल्लारीकडे. आणि फ्रेंड्स, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझी नवीन ब्लॉग पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझी नोटिफिकेशन येईल मी व्हिडिओ टाकल्या. आणि ही मुलगी आणि ते अंकल आणि त्यांची ती वाईफ चाची आहे आणि बाकी फॅमिलीला नाही घेऊ शकले मी, कारण कोणाला नको असतं व्हिडिओमध्ये यायला, कोणी लाजतं असं होतं, त्यामुळं तात्पुरतेच घेतले. नेक्स्ट टाईम नक्की भेटू सगळ्या फॅमिलीला आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटू. बाय.